हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती विनायकं गुरुं भानु सरस्वती मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आदिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल भगवान की जय। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरञ्चं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कृष्ण वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। अत्रिवृतो महादेवो दत्तात्रेयमामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति। दर्शनेन श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय जय रघुवीर। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। भीष्म पितामहांना धर्मराजांनी काल प्रश्न केला होता, त्याचं उत्तर आपलं अपूर्ण आहे. महाराज कोणाला नमस्कार करावा आणि तुम्ही कोणाला करता? म्हणजे भीष्म पितामहांना विचारला आजोबाला, नातवाला आजोबाला सगळं विचारण्याचा अधिकार आणि म्हणून नातू असावा हे पोराने सोनेनं लक्षात ठेवलं. हे का नातू लागतो? तो नातू जेव्हा प्रश्न विचारतो मोठ्या आनंदाने, तेव्हा आजोबा त्याला उत्तर देताना अगदी आनंदित होतात. आणि जर तो प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर मी शोधून सांगतो असं आजोबा सांगतो. बाप आणि आई म्हणतात कोची बाईस हा प्रश्न तुझा नाही अजून असं बोलून टाकतात. पण आजोबा असं बोलत नाही, त्याला समजून सांगतात, त्यावेळा त्याच्या डोक्यातलं काढून टाकतात. मग त्याला परत ते आठवत नाही, तो पुन्हा विचारत नाही. ज्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसलं ते उत्तर देताना आजोबा वेगळ्या पद्धतीने देतो आणि आईबाप वेगळ्या पद्धतीने देतात.
बावळट आहे असं काही विचारतं का, असं आईबाप म्हणतात, आजोबा म्हणत नाही. मी तुला पाहून सांगेन, एवढा फरक असतो. पण पोराच्याच बरं, पोर इथे नाही. तुम्ही खिचडी करता बरं, ती तुरीच्या डाळीची चांगली असते, मुगाच्या डाळीची, तुम्ही उडदाच्या डाळीची करता. ते काही लक्ष देत नाही, मलाच लक्ष द्यावं लागतं असं बोलता. ही उडदाच्या डाळीची खिचडी आहे. तुम्ही मोठ्या माणसांशी मर्यादा ठेवल्याशिवाय तुमच्या पोरीने ते तुमच्या पोरांचं कौतुक करणार. तुमची मुलगी मर्यादा ठेवायला कमी पडते म्हणून तिकडून प्रेम येत नाही, असं आहे. आपण प्रत्येक मुलीवाले असंच म्हणतात, त्यांना कधी तिचं प्रेम नाही. तसं नाही आहे. रिटर्न येत असतं प्रेम. आधी द्यावं लागतं, तेव्हा इकून भाजी द्यावी लागते, तेव्हा त्या भांड्यात तिकून भाजी येते. कोण शिकवेल हे? आपण तर पाणीच भरतो. तुम्ही करायला जाता दया, पण त्याच्याने तिकडून दया येत नाही, श्राप येता. आमचं घर बुडवत आहे, तुमचं भलं नाही होणार, श्राप आहे. म्हणून मर्यादितच समजवायचं मुलीला आणि मर्यादितच वागायचं. कारण कोणाचं दैव आपण बदलवू शकत नाही. कोण निस्पृह असू शकतो. आपत्तीमध्ये कोणाचं स्मरण करावं आणि परलोकाचं हित काय आहे हे कृपा करून मला समजावून सांगा, नातवाने आजोबाला केलेला प्रश्न आहे. भीष्म उवाच, हे युधिष्ठिर, ज्या कुलामध्ये लहान मुलापासून मोठ्या पर्यंत पारंगत धार्मिक कार्य चालतं त्या व्यक्तीला मी वंदन करतो. ज्या घरामध्ये लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत घरामध्ये परंपरेने जे धर्मकार्य चालतं तिथे नमक. म्हणून आमच्याकडे खेड्यामध्ये काशीरामबुवा म्हणून एक गुजर होते. ब्राह्मण जिथे दिसेल ना तिथे नमस्कार. म्हणजे शेवटी बाय येत आहे असं पाहून ब्राह्मण उभं राहून जायचं. ब्राह्मण असो, ब्राह्मणाचा पोरगा असो या ब्राह्मणाची स्त्री असो, स्त्रियांना दुरून आणि ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवूनच म्हणजे उभं राहून जावं. फक्त आम्ही पाणी भरत असू तर त्यावेळेला बा आमच्या समोर यांनी येणार, पाणी घेऊन चाललं, कोणाला शिवू नको बरं हे सांगणार. पाणी वरती भरायचं खाली भरायचं नाही हे सांगणार ब्राह्मणाला. परंपरागत ज्या घरामध्ये धर्म आचरण तिथे वंदन आहे, जिथे आचरण नाही तिथे वंदन नाही. म्हणून धार्मिक कार्य सांभाळणारे मनामध्ये कधी दुःख मानत नाही, कारण धर्म पाळल्यामुळे त्यांच्यामध्ये निस्पृहता जागृत. धर्माचं फळ काय आहे तर मनाच्या ठिकाणी निस्पृहता. आणि जशी जशी निस्पृहता येते तशी बुद्धी प्रगल्भ होते. कुठे प्रगल्भ होते तर स्वार्थ हा अहितकारक आहे हे बुद्धीला कळायला लागतं. स्वार्थ हा अहितकारक आहे. आज दुपारची गोष्ट सांगतो. एक परदेशातली मुलगी आली, तिथे त्यांना थोडं अस्वस्थ आहे. मी त्यांना म्हटलं तुमच्या घरातलं कोणीतरी असं संतती नसलेलं किंवा त्यांचं द्रव्य तुम्ही वापरलेलं आहे आणि ते गेले आहे. तिने पुष्कळ शोध घेतला, 8 दिवस दिले होते मी. ती आज आली, तिने बरोबर शोधलं की यांच्या काकूचे आणि यांचे प्लॉट एकत्र होते. तर काही पैसे दिले गेले आणि काही पैसे राहिले आणि काकून काका गेले. बरोबर सापडले. ते म्हणून प्रत्येक कार्यात अडथळे येत आहे.
ती म्हणे मग हे लक्षातच येईना माझ्या. म्हटलं हो, द्रव्य दोष हा मोठा कठीण आहे. पुढे येईल पा, धनाच्या दोषानं उत्पन्न होणारे क्लेश. मग याच्यावर उपाय काय, तर एकच आहे, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. त्या गोविंदाचं जेवढं भजन होईल, तुम्ही जे दान देणार आहे त्या दानाचं पुण्यसुद्धा कष्टाच्या दानाचं पुण्य विशेष आहे, आणि उपरचं दान जे आहे त्याचं पुण्य वेगळं आहे. म्हणून देताना आपल्या कमरेचं दिलं पाहिजे. मध्ये एक साधू आले, ते मला म्हणे मला एक वस्त्र पाहिजे. मी नहीं बोले तुम्हारा वस्त्र होना, म्हणजे पहिले मेरा नवा ले लो, बाद में मेरा जुना ले लो. आता तो महात्मा आहे आणि तो अंगाचं मागतोय, तर त्याला अंगाचं देता नाही ना, ते असं ठेवून द्यावं लागेल ना. तुला लागलं तर उचलून घे, पण हातात घेशील तर नवं घे. असं आहे. बरोबरीचे असल्याला काही वेळ नाही, पण परका आहे, आपला परिचित नाही आणि तो महात्मा आहे. बरोबरीच्या याच्यात दोष नसतो. गे रे वापर रे, कारण तिथे दान नाही आहे, सप्रेम भेट आहे. ते सप्रेम भेट आहे. सप्रेम भेट काही देता येतं. ते आपलं दही अंडीचं होतं ना, खाप नाही मडकं, ते 2 आणले होते कोणीतरी. मी एक तिथे टाकून, जो येतो ते मागतोय माझ्यावर. म्हटलं नाही बोलते, ट्रस्टींचं आहे, मला देता येणार. मस्त आहे ते वरती. याला म्हटलं वरती टाकून दे, कारण हां बरं ते आकर्षक आहे ना, असं आहे ते. आता ते जर द्यायचंच असेल कोणाला तर रिकामं देता नाही येणार, ते भरून द्यावं लागेल. मग जल द्या अथवा साखर द्या किंवा तांदूळ भरून द्या, त्याच्यात तिघांची फळं वेगळी. परंपरागत अशा लोकांचं मन दुःखी होत नाही, मन निष्पृह होतं आणि विनयित भाव राहतो त्यांच्यात. जाणे की विनयित भाव राहतो. धर्माचरणानं आणि प्रेमानं आपला भाव नेहमी विनम्र राहतो. मग आता नम्र झाला भोता, याच्याकरता आपलं आचरण कसं लागेल. एका चांगल्या संतानं मला आधुनिक जगातल्या संताबद्दल एक गोष्ट विचारली होती, की जे लोक त्यांचं कीर्तन जास्त ऐकतात त्यांना 5,000च्या 25,000 रुपये देतात. अशाविषयी मला एका मोठ्या संताने विचारलेलं होतं की जो माझं कीर्तन ऐकायला येऊन बसायचं. मी म्हटलं तर यांनी आपल्या परीक्षा पाहण्याकरता केलं आहे की याच्या मनातील द्वेष आहे का आपली बुद्धी सुधारवण्याकरता विचारलं हे काही आपल्याला कळणार नाही. मी त्यांना उत्तर देताना एक शब्द असा उत्तर दिला की तुमच्या मनातलं जे आहे ना तेच माझ्या मनात आहे म्हटलं. बस. आता त्यांच्या मनात काय आहे ते त्यांनाच माहिती, मी काही विचारलेलं नाही त्या माणसाबद्दल. तर मी असं मत सांगितल्यावर त्यांनी ते ज्ञानेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती तुमच्या मित्राची, बिना कीर्तनकार असल्यावर सुद्धा योग्य कीर्तनकार पेन्शन. तर त्या मिरवणुकीत त्यांनी माझ्या पाठीवर अशी मस्त जोरात थाप मारली. काय रे म्हणे झालं, मलाही सुचलं नसतं म्हणे तू असं उत्तर दिलं. तू बोलला काही नाही, तुमच्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे. कारण त्यांच्या मनात खरा हे पाहिजे होता अर्थ, पण मी तो न सांगता फक्त त्यांच्या मनातला सांगितलं म्हणजे ते समजून गेले. म्हणजे समजण्यावाल्याला नुसतं हां ह्याची गोष्ट. कोण होते सांगू, मोठे बाबा. की पाहू हा एवढं तर कीर्तन करतो पण याच्या मनात काय ईर्षा आहे का द्वेष आहे का राग आहे. तर मी म्हटलं तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे.
म्हणजे थाप मिळाली शाबासकीची, आणि काही बोलून गेलं असतं तर हां बरोबर आहे तुझं एवढंच उत्तर दिलं असतं. ते गेले आहे. म्हणून विद्या अध्ययन चांगलं होतं असा भाव झाला की माणूस कोणत्याही विद्याचं अध्ययन चांगलं करतो. ते द्रव्याकरता करत नसून पुण्याकरता करतो. नाही तर हल्ली अध्ययन कशा करता आहे? द्रव्याकरता. आणि जग कशाने वश होतं? द्रव्येन वशः. आजचं जग जे आहे ते द्रव्यानं वश होतं. आज सकाळी ते बुटकेसे ग्रस्त आले ना, ते आपल्याकडे ऑफिसर होते आणि इथेच राहत होते ते स्वातंत्र्य चौकामध्ये. हे सिमेंटची फॅक्टरी आहे ना, तिथे साहेब होते. त्यांना या मंदिराची इतकी जिज्ञासा होती तर ते नेहमी रोज सांगायचे इथून जळगाव सुटलंच नाही पाहिजे. पण ते रिटायर झाले, महाबळ कॉलनीमध्ये घर पाहिलं, राहिले. त्यावेळेला हरिद्वार ऋषिकेशकडे नवीन फॅक्टऱ्या निघाल्या. त्या उत्तरांचलच्या लोकांनी असे सगळे घेरले आणि जे रिटायर झाले त्यांना नोकरीला नेलं. माणसाच्या मनात नाही जायचं. पण बाकीचे मित्र गेले त्यामुळे यांना घेऊन गेले आणि ते आज जळगावला आले ते येऊन मंदिरात भेटलेच. म्हणजे जी त्या ईश्वराबद्दलची जी तळमळ असते की देवा इथून काही सोडू नको. आता तिथून रिटायर झाले आणि मग शेवटी राजस्थानमध्ये राहिले. त्यात म्हणजे सकाळी मी विचारलं आवडीने की मुक्काम कुठे आहे? म्हणे आता राजस्थान. असं आहे, कारण मुलाला तिकडे नोकरी लागली. असं आहे. आता किती पुढचं काही विचारलं नाही, हे विकलं का काय केलं नाही विचारलं. म्हणून विद्याध्ययन केल्यामुळे इंद्रियांना संयम येतो आणि इंद्रियांना संयम आला की गोड बोललं जातं. कारण संयमी इंद्रिय मधु बोलतात. नाही तर काही काही मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदय हलालम. तसं होत नाही म्हणे विद्याध्ययन. आपल्याला काय करायचं वाईट बोलून? म्हणजे हृदय स्वच्छ होतं. शास्त्राचे विद्वान सदाचारी अक्षर तत्वाचं ज्ञान करतात. म्हणजे भगवद्गीतेतलं क्षर आणि अक्षर. आता परवा गीता जयंती बघा. या गीता जयंतीला नाव मोक्षदा एकादशी दिलेलं आहे. कारण जो गीता करतो ना तो मोक्षाच्याच मार्गावर असतो. म्हणजे जो उपवास करतो एकादशीचा, एकादशी वैकुंठीचा मार्ग. मोक्षदाने अनेक ज्याला जशी निर्जला एकादशी केली म्हणजे 24 एकादशाचं फळ आहे, तशी मोक्षदा एकादशी सुद्धा सगळ्या एकादशींचं फळ देते. आता पुढे ऐका, आषाढी एकादशी सुद्धा सगळ्या एकादशींचं फळ देते. कार्तिकी एकादशी सुद्धा सगळ्या एकादशींचं फळ देते आणि महाशिवरात्र सगळ्या शिवरात्रींचं फळ देते. म्हणजे किती एकादशा केल्या पाहिजे? 3 त्या मोक्षदा आणि निर्जला 5 एकादशा. पण आपल्या एकादशी सारखं नाही. असं आहे. पण शास्त्र मोठं हुशार आहे. ते म्हणतात ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी कडक उपवास करायचा नाही, कारण त्याच्याने पित्त वाढतात. म्हणजे शास्त्र माणसाला सांभाळतं, एक गोष्ट खरी आहे. म्हणून शास्त्र सांगणाऱ्यालाच विचारावं मी कोणती एकादशी करू, कारण त्याला माहिती आहे याची पित्त प्रकृती आहे. हा पहिलं तर द्वादशीला स्वयंपाकच करणार नाही, डोकं बांधून झोपून राहील. कारण पित्त वाढलं की काय, हे अर्धवट जे बोलताना किंवा लगेच संतापता, यांची प्रकृती पित्त प्रकृती असते. म्हणून यांना आपण काय म्हणतो, तू खाऊन घे, तू खाऊन घे. आपण आम्ही कुठे खात होतो का? आणि जवानीत कशाचं काय खाणं पिणं नाही. पित्त प्रकृतीवाल्याला पित्त वाढले म्हणजे क्रोधच येतो. असं आहे. म्हणून शास्त्र कुठे उपयोगाला येतं?
शरीराला रक्षणाकरता ज्याप्रमाणे धर्मरक्षण करतो त्याप्रमाणे शास्त्रसुद्धा भगवद्गीता सांगते सत्वरजतमो तीन गुणाला मूळ प्रकृत्या. आपण आदल्या दिवशी कडक एकादशी करतो आणि दुसऱ्या दिवशी आपली वांग्याची भाजी खातो म्हणजे पित्त चौपट आणि मग 2 दिवस चिप्पट असं आहे ते. तर याकरता शास्त्र सांगतं तेच केलं पाहिजे. कालांतराने तुमचे पित्त कमी झाले तर तुम्ही करू शकाल, पण पित्त असताना उपवास उद्ध्वस्त करू. म्हणून माऊली काय लिहिते, शास्त्राधारे वर्तावे. जरी ग्रंथात लिहिलंय तरी शास्त्र काय सांगतं कसं चाला. तर हे शास्त्र कळालं पाहिजे. मग शास्त्र सगळ्यांनाच कळतं का? नाही. तर मग ते शास्त्र सांगणारे आहे त्यांचं ऐकलं पाहिजे. संतांची वाट चालू आहे. म्हणून सत्पुरुष हे मेघा समान असतात. हा आता ढगापेक्षा मेघ शब्द चांगला आहे ना, मग संताला ढग म्हणायचं का? नाही, डब्बूचा म्हणून कवटे गुरुजीला म्हटलं तुमच्याकडे तोंड केलं की तुम्ही सावध व्हायचं. आजच दुपारी सांगितलं शांबोला किंवा आत्तर त्यांना यांना वाटतं की बा आपल्याकडे पाहून बोलताय. नाही, कवटे गुरुजीला सांगायचं असतं की मेघामध्ये काय आहे, तो मेघाचा रंग भगवंताने घेतलाय. म्हणून काय नाव आहे? ढगाचा घेतलेला नाही. कारण ढग तयार कसे होतात, मेघ तयार कसे होतात, तर नारायणच त्यांना उष्णता देतो आणि त्या जलाचं बाष्पीभवन करून त्याच्यामध्ये बल टाकतो आणि इंद्र त्याला व्रज मारतो. आणि म्हणून इंद्राच्याच आराधनेनं पर्जन्य पडतं. यज्ञात भवती पर्जन्या. म्हणून इंद्राचा यज्ञ करावा लागतो, कारण तो राजा आहे. सगळं आधिपत्य त्याच्या हातात आहे आणि त्याचं वास्तव्य पूर्वेला आहे. पूर्वे इंद्राय नमः. आणि मेघा समान असून गंभीर आहे आणि कल्याणमयी मनोहर वाणी आहे. संतांच्या मुखातून जी वाणी निघते किंवा सदाचार माणसांच्या वाणीतून जे निघतं, जसं कोणी नमस्कार केला की त्याला पाहून आशीर्वाद द्यावा लागतो. आजारी असेल तर आरोग्यवान, त्याला धनवान म्हणून काही उपयोग नाही करत. धन आल्यावर सुद्धा त्याच्या आरोग्याने ते सांभाळलं पाहिजे. माणसाने कार्य करावं, पण कार्यामध्ये कार्यदक्ष. मी आता जाताना इथून पिशवी गेलं, हे मला काय आहे आणि बरं तो विसरून गेला, कोणी 4 पाने घेऊन जाईल. मी ती पिशवी घेऊन तिकडे सोहळ्यात होतो तरी गेलो, कारण पाणी गेले तर चटका लगेच बसेल उद्या. कुलूप बाहेरच पडलेलं होतं, तिथे दरवाजा उघडा होता. कोणी त्या दरवाजा उघडावा, मूर्ती पितळीची आहे का सोन्याची आहे, पायावर पडली. तर ह्या तुम्ही सदाचारानं राहिले की हे विचार आपोआप येतात तुमच्यात. म्हणजे समय सूचकता. सदाचारानं नाही राहिलं तर चप्पलपाशी कात्री आणि मग बाकीचं न बोललेलं बरं. म्हटलं का चप्पल जोड काय, तो चप्पलचा खिळा काढत होता म्हणून कातर नेरबड तिथे स्क्रूड्रायव्हर घेणं, कात्री कसं काय घेऊन गेला. तर सदाचारानं बुद्धी विचारी होते.
आणि विचाराविण सगळं व्यर्थ आहे. विचारे विण सर्व व्यर्थची आहे. मग काही लोक आडून धडून बोलून टाकतात आणि सगळ्या घरात कलह. मग तुम्ही भिंतीला किती कलही मारली, कोणताही रंग मारला तर काही उपयोग नाही. हा रंग मारायचा, तो रंग मारायचा. अरे पण तुमचा रंग रोजच बेढंग. हां, कसं होईल? हा कलर मारला ना, इतक्या लोकांनी माझ्या, अरे म्हटलं बाबा, ते जे पुरातनवाले आले त्यांनी मला समजवलं, तुम्ही याला ऑइल पेंटचा कलर मारला की तो ऑइल पेंट त्या दगडापासून बाजूला होईल उन्हाने आणि प्रत्येक वेळा खिल्पी पडेल दगडाची, नुसत्या रंगाची नाही. आणि वॉटर कलर मारला तर तो कलर दगडामध्ये जाईल. तर मी त्या शास्त्रापेक्षा पुरातन तत्वाचं ऐकलं. त्या दिवसापासून मंदिर गळणं कमी झालं आहे. नाही तर वरतून असं पाजलं, तो बसलाय बा जगू, असे थेंब दिसायचे. काय करावं बरोबर. सगळे लोक म्हणे याला भरणं शक्य नाही. तर ते आयडिया देऊन गेले, वॉटर कलर मारा. आणि दगडाला कलर चांगला बसतो. म्हणजे काय दगड मुळात कसं, पूर्वी आमच्या गावठी पेंटरांनी कलर मारला होता ना, तर हे दगड जे आहे, एक दगड काळा आणि एक दगड पांढरा केला होता. मग एक कोणी मध्ये आला त्याने एक निळा केला, तर दगड पांढरा दिसू शकतो आणि काळाही दिसतो. मुळात दगडाचा रंग काळा आहे. त्याच्यामुळे गळणं बंद होऊन गेलं. म्हणजे पुरातन तत्ववाल्यांचा विचार किती पुढे आहे. मग आता शास्त्र असं सांगतं की नुसतं काळं ठेवायचं नाही, त्याच्यावर गोल्डन मारायचा. म्हणून कुठे गोल्डन मारलं आहे? हां, म्हणून दिसतं कसं ते. मी मग तुला म्हटलं, हे इथे चॉकलेट मारू नको, इथे आपण गोल्डन मारून देऊ पिवळायचं. त्याने तर चॉकलेटच ठेवलं. कारण त्याचं ते आकर्षण जे आहे ते त्या सोनेरी कलरमुळे एकदम येऊन जातं. आणि माणसाच्या डोक्यामध्ये तो काळा कलर राहत नाही. जसं तुम्ही एकदम काळे गेले की ओरिजिनल दिसायला लागून जाता. काय पण चालता का डग मारत गुडघेच खराब व्हायचं. काय चालताना डिंग डॉंग. म्हणून अशामुळं इहलोक आणि परलोक सुख होतं. हो, महात्म्याचं, संतांचं इहलोक आणि परलोक. इथेही लोक त्यांना आनंदाने वागवतात किंवा लोक आनंदाने बोलतात. आणि परलोक सुद्धा प्रति दिवशी त्यांच्या वचनं लोक श्रवण करतात. संतांची वचनं, ज्ञानेश्वरी या महाराष्ट्रामध्ये कुठे न कुठे रोज वाचली जाते. तुकारामाच्या गाथ्याचं प्रमाण दिलं जातं. मनाच्या श्लोकांचं विवरण चालूच असतं. आता तर मोबाईलवर यायला लागलं, लोक ऐकतात. पण आपल्या नशिबात फालतूकच ऐकणं जास्ती आहे. कोणाचाही व्हिडिओ टाकून देतो. पण आता ते आले ना ऋषिकेशराव, म्हणे दादा कालचं तुमचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही असे बसले होते. आणि म्हटलं आता तिथे माझ्यासारख्याचं काय काम होतं. बळजबरीचा रामराम होता म्हणून तुमच्याच्यावर. आणि म्हटलं मला हे सगळं माझ्या डोक्यात होतं. म्हणे कोणी टाकला व्हिडिओ? म्हटलं माझ्याजवळ कोण बसलं होतं पाहिजे, त्यांनी टाकलं, मी काय टाकू. कारण ज्याच्यामध्ये मनच नाही तिथे मनुष्य निरुत्साही बसेल. म्हणून ते म्हणतात, ते विज्ञान गुण संपन्न ज्ञान जगाला कारणीभूत ठरतं. कशाला? उद्धरण्याकरता. आणि त्यांचा पवित्र भाव असतो. त्यामुळे ते जेवढं ज्ञान सांगतात त्याच्याने ते तृप्त होतात आणि बाकीचे सरळ होतात. जे ऐकतात ते सरळ होतात आणि हे सांगून तृप्त होत. पण मला थोडंसं अवलोकन केल्यावर ते पटलं की मी आज नीट आहे का बरं, लक्षपूर्वक आहे का. कावळे गुरुजी आपले
कवठे गुरुजी रात्री येणार आहे, पण परत जाताना रस्तो महत्त्वाचा आहे बरं. कारण काय, आपण जिथे पेरू तिथे त्याचा उपयोग झाला पाहिजे. उपयोग झाला म्हणजे ते साकार होतं. जे लोक पवित्र भावनेनं अशा लोकांना नमस्कार करतात त्यांना यांचं पुण्य नमस्काराने प्राप्त होऊन जातं. खलास. नमस्कारे दोषांचे वचन बघा, ती शास्त्राची वचन आहे. पर्वताची पर्वत नासून जातात. म्हणून मला कुठे जायचंही असलं तरी मी काय म्हणतो, मी 11:15 आलो तरी भाऊ येऊन जा, ये ना हां बैस, मग मी कागद वाचला आहे, तू वेळेवर गाडी पाठव, मी येईल. हां, म्हणून श्रोतासुद्धा सुखदुःखातून मुक्त होतो. जे लोक पवित्र भावनेनं संतांना, ब्राह्मणांना किंवा आपल्या घरातल्या वयोवृद्धांना नमस्कार करतात त्यांना शुद्ध आणि स्वादिष्ट खायला मिळतं म्हणे. कारण ऐकल्याने त्यांची बुद्धी सुधारते आणि ते शुद्ध खातात, स्वादिष्ट खातात. आता बघा आपल्या महाराष्ट्राच्या आहारामध्ये हिवाळ्याच्या आहारात बदल आहे, पावसाळ्याच्या आहारात आणि उन्हाळ्याच्या आहारात. बाकीच्या राज्यात तसं नाही. खीरपुरी तर खीरच पुरी. गुजरातमध्ये खिचडी तर संध्याकाळी खिचडीच. आपण कोणत्या दिवसात खिचडी खाणार, काय खाणार आपलं ठरलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हे ज्ञान आहे आपल्या महाराष्ट्रात. आता आपण जेवढे गरम पदार्थ खाऊ तेवढे पावसाळ्यात खाल्ले नाही आणि उन्हाळ्यात खाणार नाही. विद्वान लोक, धर्मात्मा लोक आणि तपस्वी लोक यांना नमस्काराने काही विद्या आपोआप येते. म्हणजे यांना नमस्कार केले की आपल्याला कळायला लागतं. तू का म्हणे, साधूची आहे संगे पूर्ण बोध पावे. महाराजांचे काही काही शब्द म्हणजे कठीण आहे. वारंवार तुकाराम महाराज म्हणू नये, महाराजच म्हणावं फक्त. कारण बापाचं नाव वारंवार उच्चारू नये. पण आपण काय ऐकतो का, महाराज म्हणावं. आई साहेबांना सुद्धा आई साहेबच म्हणावं तुकारामच्या पत्नी उदाहरणं देताना. तुकाराम बुवाची बाई असं नाही म्हणू. हे कोणी समजवत नाही तुम्हाला. विश्वामित्र काही झाले तरी ते विश्वामित्र आहे, आदरयुक्त बोलावं लागेल. दुर्वास आहे, कोणाचा अवतार आहे? दत्तावतारात शंकराचा म्हणतात. दुर्वास वाईट होते म्हणे. आपल्याच या सागर पारवड त्यांनी सांगितलं ना, दुर्वास म्हणजे वाईट विचार करणारा. मला ते केळकर ते म्हणे यार सांगा रे. म्हटलं जाऊ द्या, तो फजित होईल. इंदोरला प्रवचन सोडून पळावं लागलं. दुर्वांच्या रसावर राहत होते म्हणून दुर्वास नाव आहे. असं आहे. त्यांच्याकडे जर रिमोट कंट्रोल दिलेलं होतं देवाने, जे तुम्ही सगळ्यांवर काय करायचं, कंट्रोल. कारण कंट्रोल करणारा मनुष्य मऊ असेल तर कंट्रोल हट. पोलीस खात्याचा मनुष्य कधी असं मिळमिळ बोलला तर त्याला कोणी मानत देणार नाही. गधे नेट खडा आहे म्हणजे तो बिलकुल. ते तसं आहे. ते ती भाषा काढावी लागते, मनात काही नसतं. म्हणून धर्मात तपस्वी आणि विद्वान लोक यांची गोष्ट ऐकत राहावी. साधारण आपण धन्य होतो त्याच्याने. संसारामध्ये प्रिय आणि अप्रिय कळतं. आणि म्हणून माता, पिता आणि बंधू यांचा आदर आपल्याकडून घडतो. म्हणून ब्राह्मणाला अधिक प्रिय यजमान पाहिजे. कोणाचा यजमान आहे? माझा. मीच माझ्या यजमानाचं कल्याण करू शकतो अशी भावना त्याच्याजवळ पाहिजे.
आणि माझ्या यजमानाचं काय झालं पाहिजे? कल्याण. संत कृपा झाली, इमारत फळा आली. ब्राह्मणाच्या द्वारानं झालेलं ज्ञान हे ब्रह्मज्ञान म्हणूनच गणलं जातं. हे ब्रह्मज्ञानच म्हणून गणलं जातं. व्यावहारिक ज्ञान किती झालं तरी ते ब्रह्मज्ञान होणार नाही. म्हणून मी स्वतः आणि हा समोर बसलेला हा सुद्धा ब्राह्मण भक्त आहे. ब्राह्मणो मम दैवतम असं म्हणतो. हा मी तर आहे. तुझ्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा सुद्धा याचं अश्वत्थाम्यावर प्रेम आहे. तुला मुद्दाम सांगितलं त्याने की मार याला, पण द्रौपदीने मारू दिलं नाही. त्याला माहिती होतं, फक्त त्याच्या डोक्यावरचे केस काढायला लावले, कारण तुझी प्रतिज्ञा पूर्ण व्हावी. तू काय प्रतिज्ञा केली होती? नाही तुम्ही अग्नी प्रवेश करेन, कारण तू क्षत्रिय आहे. काय बोलतो? तर ते त्याने कसं रक्षण केलं बाय अश्वत्थाम्याचं. आणि अश्वत्थामा कोणाचा अंश आहे हे त्याला माहिती आहे. अश्वत्थाम्याने हे अधम काम का केलं हेही त्याला माहिती आहे. म्हणजे का तर ते बालक मरणारे होते, धर्मराजाचे अल्पायू होते ते, म्हणून तो निमित्त झाला आहे, कारण नाही. पण कोणाकरता निमित्त झाला तर दुर्योधनाकरता. अशी संगती असते. ब्राह्मणाने कोणाची संगती धरली की काय गती होते हे लक्षात ठेव. जयाच्या संगतीचा विराग झाला, मनोदडीचा दडवास गेला. श्री गुरुदत्त ऐसा मज भेटविला, आणि विसरू कसा मी गुरुपादुकेला. कसं विसरायचं हे लक्षात ठेव. कसं विसरलं जाईल ते बघ. मी बाणशय्येवर पडल्यावर सुद्धा मला पीडा होत नाहीये. त्याचं कारण मी ब्राह्मणाचा भक्त आहे. कुठे पडून सांगता येते? शरशय्येवर. म्हणून सल्ला देणारे किती वयोवृद्ध असेल तरी त्यांना विचारावं. त्यांना राग येत नाही, त्यांना पीडा होत नाही, कारण जगामध्ये चांगलं पेरण्याचं काम करत जावं. आज साधारणतः सगळे लोक चांगलं काम बिघडवायचं काम करतात. काहो यांच्या घरी काही भानगडच होत नाही. म्हटलं मग टाका ना कासकोयरी. घेऊनच येतात ना. सुना तिची आई सांगते, कोणी बहीण सांगते घेऊन द्या. आपल्या लवंगा मंत्र टाकून दे त्यांच्या घरामध्ये. असे आहे ना. म्हणून त्यावेळेस हे धर्मराजा, ज्या स्त्रियांमध्ये पतिसेवा आहे त्यांच्यावर कोणाचंही यंत्र तंत्र मंत्र चालत नाही. अंडरलाईन. ज्या स्त्रीला पतिसेवा किंवा घरातल्या वृद्धांची सेवा माहीत नाही तिच्यावर कोणताही प्रयोग होईल. पण हे केव्हापासून माहिती पाहिजे? लग्नाच्या आधीपासून. आपण तर म्हणतो काय करायचं आपल्याला, आपण एवढे शिकलेले. आता माझ्याकडे एवढ्याला पोरी येताना शिकलेला होतच नाही. आमच्या मनासारखा मिळत नाही. आता नाही नशिबात तर मनासारखा मिळेल कुठून? हे लक्षात नाही येत ना. कारण जीवन हे तारतम्य पाहून जगावं लागतं. सगळेच साच्याप्रमाणे जमत नाही. ते रहस्य मोठं कठीण आहे. म्हणून धर्मराजा, ब्राह्मणाची सेवा परमगती आहे. ब्राह्मण देवताच परमगती आहे. क्षत्रिय 100 वर्ष जरी राहिला
तरी तो रक्षण करतो. पण ब्राह्मण 10 वर्ष राहिला तरी 10 वर्षाची आणि 100 वर्षाची गणना सारखी आहे. म्हणून परस्परांमध्ये पुत्रभाव राहिला पाहिजे. ब्राह्मणानं क्षत्रियाला आपला पुत्र म्हणूनच सांभाळला पाहिजे. ब्राह्मण हा पिता आहे आणि क्षत्रिय हा पुत्र आहे आणि व्यापारी हा नौकर आहे. त्याच्यावर तंत्रच पाहिजे. इलेक्शन झालं की 2 वर्ष व्यापाऱ्यांकडे कोणीच पाहत नाही, कारण त्यांच्यातून घेतलेलं असतं. पण दुसरं वर्ष झालं की पुन्हा कडक असं. द्रव्य काय करतं? सवलत देऊन देतो 2 वर्ष. बाजार फुल चालतो, जिकडे तिकडे नफा 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 नफा. लेवल आली कारण ते अर्थ असंच आहे. म्हणून ब्राह्मण सगळ्यांना पुत्र समान म्हणलं पाहिजे आणि क्षत्रियानं गुरु मानलं पाहिजे. म्हणून सत्यवादी ब्राह्मण, सत्यवादी संत हे सदा सेवेतच असतात. फक्त प्रत्येकाच्या सेवेची पद्धत वेगळी आहे. क्षत्रिय रक्षण करतो, हे अधर्मापासून रक्षण करतात. व्यापारी जीवाचं रक्षण करतो आणि कर्मचारी व्यवस्थेचं रक्षण करतो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपामध्ये केली. हा सापडवेले वाटे दाता गंगा स्नानान मस्तके जो राणा ठेविला कर. सरस काही कडे उपदनांतराय म्हणून या काय करा झाली.